बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घटमांडणीतील भाकीत आज सोमवारी पहाटे जाहीर झाले। यावर्षी पीक पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। देशाचा राजा कायम असणार आहे, तर देशावर कोणतेही आर्थिक किंवा परकीय संकट येणार नसल्याचं या भाकितामध्ये म्हटलंय। जवळपास 350 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची भविष्यवाणी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी वर्गांपासून ते राजकीय क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रातील मंडळी या भविष्यवाणीकडे लक्ष ठेवून असतात। अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज भेंडवळची भविष्यवाणी जाहीर झालेली आहे। भेंडवळच्या घटमांडणीला राज्यासह इतर राज्यातील शेतकरी वर्ग नागरिक उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत आज सोमवारी रोजी जाहीर करण्यात आले। चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधार महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी आज घटमांडणी स्थळाचे आणि घट त्यातील पदार्थ धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केले। यामध्ये पाऊस संदर्भात भाकीत करताना पुंजाजी महाराज यांनी सांगितले की जून कमी, जुलैमध्ये साधारण, ऑगस्टमध्ये चांगला आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे। ठिकाण संदर्भात भाकीत करताना त्यांनी पिकांची स्थिती सर्वसाधारण असेल, पीक परिस्थिती साधारण राहील, काही भागात अवकाळी पाऊस आणि रोगराईचा धोका राहील, पिकांची नासाडी होणार, तर देशाच्या तिजोरीत खळखळाट, आर्थिक चणचण असेल आणि देशावर संकट आल्यामुळे राज्यावर प्रचंड ताण राहील। राजा कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटले। देशाच्या आर्थिक स्थितीबाबत ते म्हणाले की शत्रूच्या हालचाली वाढतील, ताण वाढेल, पण भारतीय लष्कर सतर्क आणि मजबूत असेल। यावेळी बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव, खान्देश, सीमावर्ती मध्य प्रदेशमधील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते।